जय महाराष्ट्र. मी शैलजा जोगल. पुढच्या 22 मिनिटात आपण घेणार आहोत राज्य देश जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा नॉनस्टॉप आढावा. तर सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना. श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी आतापर्यंत 24 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती श्रीलंकन माध्यमातून समोर आली आहे. ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा आता 290 वर पोहोचलाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, तर 400 पेक्षा अधिक जण जखमी असल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये 35 विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचं समोर आलं आणि धक्कादायक बाब म्हणजे यात 3 भारतीयांचा सुद्धा समावेश आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडवून आणला आणि यात निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण भारतीय श्रीलंकेच्या बाजूने उभे आहेत आणि यावेळी भारत श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सुद्धा आश्वासन मोदींनी दिलंय. तर राजस्थानच्या बारमेर इथं प्रचार सभेमध्ये मोदींनी पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवलाय. आम्ही तुमच्या अणुबॉम्बच्या धमक्यांना भीक घालत नाही, आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत आणि ते काही आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाही, तसा इशारा नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलाय. तर राहुल गांधींना पुढची निवडणूक शेजारी देशातून लढवावी लागेल अशी कडवट टीका भाजप नेते पियुष गोयल यांनी केली आहे. ते अहमदाबादमध्ये प्रचारादरम्यान बोलत होते. अमेठीमध्ये पराभव दिसत असल्यामुळे राहुल गांधी वायनाडला पळून गेलेत. मात्र त्यांच्यामध्ये त्यांच्या विरोधात लढणाऱ्या सीपीआय विरुद्ध काही बोलण्याचं धैर्य नाहीये अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. अमेठी आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव होईल आणि त्यांना पुढची निवडणूक शेजारच्या देशातून लढवावी लागेल अशी विखारी टीका गोयल यांनी केली आहे. तर काँग्रेसच्या अध्यक्षांचं नाव राहुल गांधी आहे की रॉल विन्सी, असा प्रश्न भाजपचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विचारलाय. राहुल गांधी यांचं शिक्षण केम्ब्रिजमध्ये झालेलं आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अमानुष हत्येनंतर सुरक्षेच्या कारणावरून राहुल गांधी हे रॉल विन्सी या नावाने महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. हाच मुद्दा आता भाजपनं उचलून धरला आणि राहुल गांधी हे भारतीय नाहीयेत असा योगी आदित्यनाथ यांचा आरोप आहे. अमेठीमधल्या एका अपक्ष उमेदवाराने याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाजवळ धाव घेतली आहे. तर भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांकडून पैशाचा आणि सत्तेचा मोठ्या प्रमाणावरती गैरवापर झाला आणि यात आमच्या मित्रपक्षांसह आमच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी विकले गेल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. सरकारजवळून वारंवार सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय. या निवडणुकीत त्यांनी कितीही पैसा आणि सत्तेचा माज दाखवला तरी विजय हा बहुजन विकास आघाडीचा होईल आणि पालघर लोकसभा ही जागा बहुजन विकास आघाडी निवडून आणेल असा आत्मविश्वास यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलाय. तर मध्य दक्षिण मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची मुंबईतील धारावीमध्ये सभा झाली. या विभागात राहुल शेवाळे यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार माजी खासदार एकनाथ गायकवाड लढत आहेत. 500 फुटापर्यंत घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचं वचन आम्ही पूर्ण केलं असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर यावेळी टीका केली आहे. तर धारावीकरांच्या घराचा प्रश्न आम्ही मार्गी लावला अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली आहे. तर राज ठाकरे यांची मुंबईत अखेर 23 तारखेला सभा होते. मुंबईतल्या काळा चौकीमध्ये ही सभा होणार आहे. मिलिंद देवरा यांच्या मतदारसंघामध्ये ही सभा होणार असून या सभेला आधी परवानगी नाकारण्यात आली होती. लोकांना फसवण्याचं काम या भाजपा सरकारनं केलंय, त्यामुळे आपण दोघे भाऊ महाराष्ट्रात लुटून खाऊ असं वर्तन या युतीचं असल्याची टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर झूठ बोलणार पंतप्रधान उसको काला कौवा काटे अशी उपमा सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. ते सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी बोलत होते. संविधान बदलणाऱ्या आता सत्तेवरून खाली खेचला पाहिजे, तसंच त्यांना भिडे गुरुजी मिलिंद एकबोटेंना वाचवलं, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. यासाठी सत्तेवरती येणं गरजेचं असल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बहुजन वंचित विकास उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली आणि यावेळी भाजप काँग्रेसवरती पलटवार करताना त्यांनी हे आरोप प्रत्यारोप केलेत. पुण्यात काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी देत त्यांना बळीचा बकरा केला, तर काँग्रेसची अवस्था ही खादीवरून खाकी झाल्याची मिश्किल टीकाही आंबेडकर यांनी केली आहे.
तर मावळ लोकसभेत नातवाचे लाड पुरवणं सुरू आहे। मावळ लोकसभा मतदारसंघाचा चॉकलेट म्हणून वापर केलाय अशी टीका करत भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पार्थ पवारांची खिल्ली उडवली आहे। वंचित बहुजन आघाडीचे मावळ लोकसभा उमेदवार आचाराम पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते। धरणाचं वक्तव्य करणाऱ्यांना तर आपण गुलाम नाहीच हे ठामपणे दाखवूयात अशी टीका अजित पवारांवरती त्यांनी केली आहे। तर खोटारड्या सरकारला सत्तेत बसवणार आहात का? असं केलात तर जगभरात तुम्हाला खोटारडेपणाला सामोरं जावं लागेल असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भाजपावरती सुद्धा हल्लाबोल केलाय। तर सांगली लोकसभा मतदारसंघाचा जाहीर प्रचार संपताच सांगलीमध्ये आता पोलिसांनी खडा पहारा सुरू केलाय। जाहीर प्रचारानंतर रात्रीच्या वेळी वाहनातून अवैध दारू आणि पैशाची तस्करी होण्याची शक्यता असते, त्यामुळे या निवडणुकीचं मतदान निर्भयपणे व्हावं यासाठी सांगली पोलिसांनी रात्रभर पहारा ठेवलाय। यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सांगलीत ठेवण्यात आलाय। तर कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता थंडावला असून प्रचार संपताच आचारसंहितेची कडक अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे। निवडणुकीसंदर्भात आलेले सगळे नेते कार्यकर्ते यांना जिल्हा सोडण्याचे आदेश देण्यात आलेत, तर मतदान संपेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे। मतदानाच्या दिवशी 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी घातल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या वतीनं टीव्हीवरती सरकारच्या विरोधात जी जाहिरात दाखवून जनतेची दिशाभूल करते या विरोधात आज भाजपाच्या शिष्टमंडळाने तक्रार दाखल केली आहे। आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही तक्रार दिली आहे। याबाबत निवडणूक आयोगाजवळ ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उल्हासनगरमध्ये भरारी पथकानं 6.5 लाखांची अवैध रोख रक्कम जप्त केली आहे। मारळ नाका चौकात निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाचे अधिकारी युवराज भदाणे यांनी आपल्या पथकासह तपासणी केली आणि त्यावेळी कारमध्ये त्यांना ही रक्कम सापडली आहे। तर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी दादरमधील नक्षत्र मॉल इथं फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईत 29 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पृथ्वी इनोव्हेशन ग्रुपच्या 25 तरुण या फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणार आहेत आणि 28 एप्रिलपर्यंत मुंबई शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी या फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात येणार आहे। चंद्रपूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने शेडगाव चौक रस्ता ओलांडणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला धडक दिली आहे। आज सकाळी झालेल्या अपघातामध्ये 11 प्रवासी जखमी झाले, तर यात 9 शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे। समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव फाट्यावर हा अपघात झाला असून घटनास्थळी समुद्रपूर पोलीस दाखल झालेत, तर जखमींना समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आले। ट्रॅव्हल्सची धडक बसच्या मागील भागाला लागल्याने या अपघातामध्ये मोठी हानी टळली आहे। अकोल्यामध्ये शिवशाही बसला मूर्तिजापूरच्या नवसाळा फाट्याजवळ अपघात झालाय। शिवशाही बस आणि ट्रकच्या अपघातामध्ये दोन्ही ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक असून या अपघातामध्ये शिवशाही बसमधील प्रवासी सध्या किरकोळ जखमी झालेत। सुमारे 30 ते 40 प्रवासी या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येते। भिवंडीच्या काल्हेरमध्ये आगीचं सत्र सुरूच आहे। रंगब्रश बनवणाऱ्या कारखान्याला आणि गोदामाला आग लागून 1 ते 5 गोदाम ही आगीत जळून खाक झाली आहेत। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। कोल्हापूर अर्बन बँकेच्या एचडीएफसी बँकेतील खात्यावरती ऑनलाईन दरोडा पडलाय। हॅकरने 68 लाखांची रोकड लंपास केली। अर्बन बँकेच्या शाहूपुरी शाखेची रक्कम एचडीएफसीच्या खात्यामध्ये होती आणि त्यावरती सायबर हल्ला करत हॅकरने पैसे लुटलेत। महत्त्वाचं म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी 3 तासात ही रक्कम गायब करण्यात आली आहे, मात्र बँकेला याचा सुगावा सुद्धा लागला नाही। गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या सायबर हल्ल्याचं प्रमाण वाढत चाललंय। तर वर्ध्यात सेवाग्राम मधल्या म्हसाळा इथं एनआयएनं छापा मारला होता आणि त्यात त्यांनी एका महिलेला ताब्यात घेतलं होतं। या महिलेला पोलिसांनी तिच्या घरी सोडलंय, तर तब्बल 36 तासानंतर एनआयएचं पथक हे काल निघून गेलं। 2 दिवस या महिलेची चौकशी पोलिसांनी केली, मात्र त्यात काय उघड झालं हे अद्याप कळू शकलं नाहीये।
खोपोली पोलीस स्टेशनजवळ पिकअप व्हॅनला अपघात होऊन 40 प्रवासी जखमी झालेत। व्हॅनमधले प्रवासी एकविरेचं दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला आणि पेणचे हे सर्व रहिवासी आहेत। सर्वांना सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उस्मानाबादमध्ये कारचा टायर फुटल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। यामुळे कारनं पेट घेतला असून यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर जळाल्याने एकाची अवस्था गंभीर आहे। उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यामध्ये ही घटना घडली असून अपघातामध्ये अमोल जोमदे आणि ऋषिकेश मोरे यांचा मृत्यू झालाय तर 3 जणांची प्रकृती गंभीर जखमी आहे। त्यांच्यावरती सध्या उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पिंपरीमध्ये नगर पुणे महामार्गावरती बंद पडलेल्या कंटेनरला कारची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये एका परिवारातील 4 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी आहे। मृतांमध्ये 2 सख्खे भाऊ तर 20 दिवसांचं बाळ आणि या बाळाच्या आजीचा समावेश आहे। शिरूर बाह्य रस्त्यावरील पाचवर्णे मळा येथील पुलावरील हा अपघात आहे। तर मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम गेल्या मागील 5 वर्षांच्या भूजल पातळीच्या तुलनेत यावर्षी झाला असून अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमधील 56 तालुक्यांमधील एकूण 50 तालुक्यातील मागील 5 वर्षांच्या तुलनेत पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली आणि विहिरीची पाणी पातळी खोल गेल्याने एप्रिल महिन्यातच विभागातील शेकडो गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। आर्थिक अडचणीमध्ये अडकलेल्या जेट एअरवेजच्या मदतीसाठी रिलायन्स उद्योगपती मुकेश अंबानी हे पुढे सरसावलेत। अंबानी हे जेटच्या शेअर्समध्ये भागीदारी घेण्याच्या निर्णयावरती पोहोचल्याचं म्हटलं जातंय। याविषयी कंपनीकडून कोणतीच अधिकृत घोषणा मात्र करण्यात आली नसून शिवाय शेअर खरेदी करण्यासाठीचं जे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट देण्यात आलं नसल्यामुळे सध्या याविषयीच्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान प्रथमच इराणच्या भेटीवरती गेलेत आणि आज इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खेमेनी, अध्यक्ष हुसेन रौहानी तसेच इतर अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध, सीमा सुरक्षा, दहशतवाद आणि प्रादेशिक मुद्द्यांवरती चर्चा होण्याची अपेक्षा आहे। इम्रान खान जानेवारीमध्येच इराणला भेट देणार होते, मात्र कोणतेही कारण न देता ती भेट पुढे ढकलण्यात आली होती आणि सीमा प्रश्नावरून दोन्ही देशांदरम्यान सध्या वाढता तणाव आहे आणि या पार्श्वभूमीवरती इम्रान खान यांची इराण भेट महत्त्वाची मानली जाते। तर उत्तर कोरियाने अण्वस्त्र बाळगू नयेत असा सल्ला दिल्याबद्दल उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग युन यांनी अमेरिकेवरती टीका केली आहे। उत्तर कोरियासोबत तिसरी शिखर परिषद करण्यासाठी आपण तयार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे। मात्र त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी त्यासाठी उत्तर कोरियाला अण्वस्त्र निकामी करावी लागतील अशी अट घातली होती आणि त्यावरती हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याची टीका किम जोंग युन यांनी टीका केली आहे। महाफास्टमध्ये इतरही ताज्या घडामोडी जाणून घ्यायच्या तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।